पुस्तकातील जे 5 नंबरचं प्रकरण आहे किंवा आपल्या अभ्यासक्रमाचा जो घटक आहे बाजाराचे प्रकार, या घटकाला आपण सुरुवात करणार. आता बाजाराचे प्रकार बघत असताना सर्वप्रथम आपण बाजार म्हणजे काय ही संकल्पना समजून घेणं आवश्यक. आता बऱ्याच वेळेला कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना वाणिज्य संघटन व्यवस्थापनामध्ये विपणी आणि विपणन हा शब्द ऐकून आला किंवा ज्याला मार्केट आणि मार्केटिंग म्हटलं, ज्याला आपण अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजार या दृष्टीने बघणार. आता व्यवहारात आपण बघितलं बाजार ही संकल्पना किंवा हा शब्द एका ठिकाणाशी निगडीत असलेला दिसून येतो. म्हणजेच प्रामुख्याने आपण बऱ्याच वेळेला बोलत म्हणतोय चला बाजारातून फेरफटका मारूया किंवा बाजारपेठेतून जाऊन आलो, बाजारातून आलो. म्हणजेच या ठिकाणी व्यवहारात हा शब्द बोलत असताना एका विशिष्ट स्थळाशी निगडीत, जागेशी निगडीत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण अर्थशास्त्रीय दृष्ट्या जेव्हा आम्ही बाजाराचा अभ्यास करून सुरुवात करतोय, बाजार म्हणजे काय घेत असताना बाजार ही संकल्पना एका स्थळापुरती मर्यादित नाहीये. ही अतिशय व्यापक अशी असणारी संकल्पना. आज बाजाराची संकल्पना आजच्या आधुनिक युगात अतिशय व्यापक झालेली दिसून येते. पूर्वीच्या काळी प्रामुख्याने बाजारामध्ये किंवा बाजार ही संकल्पना सांगत असताना खरेदीदार आणि विक्रेतादार यांना एकत्र आणणारी जी जागा होती त्याला बाजार म्हटलं. म्हणजे पूर्वीची बाजारपेठेमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात, खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, त्या ठिकाणाला बाजार असं म्हटलं जातं, बाजारपेठ असं म्हटलं जातं. पण काळाच्या योगात जर आपण बघितलं तर बाजारपेठ ही संकल्पना अतिशय व्यापक व्हायला लागली. आपल्याला बरीच उदाहरणं सांगता येईल. आज आपण जर बघितलं प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक माध्यम क्षेत्रात क्रांती झाली आणि या क्रांतीचा परिणाम आमच्या बाजार व्यवस्थेवर सुद्धा झालेला दिसून. आज आम्हाला एखादी गोष्ट खरेदी करायची असेल, एखादी गोष्ट विकायची असेल तर आम्हाला जी ऑनलाईन माध्यम आहे, व्यासपीठ आहे, ती उपलब्ध झाली. म्हणजे बाजार या संकल्पनेचा अभ्यास करत असताना आपण फक्त एका विशिष्ट जागेशी निगडीत न राहता त्या जागेपेक्षा आपण व्यापक दृष्टीने दृष्टिकोन झालेला आहे. अगदी बरीच उदाहरण सांगता येतील. आज आपल्याला जर तुम्ही मोबाईलच्या अनुषंगाने जर बघितलं तर मोबाईलवर आज अनेक व्यासपीठ असे आहेत की ज्या व्यासपीठामध्ये आपण खरेदी विक्री करण्यासाठी घरातून बाहेर पडण्याची गरज नाही. तर आपण बाजार बघत असताना, खरेदी विक्री बघत असताना ऑनलाईनच्या ह्याच्यात जर बघितलं तर आपण घरात बसून आपल्याला पाहिजे ती वस्तू खरेदी करू शकतोय. खरेदी केलेल्या वस्तूचं पैसे देऊ शकतोय आणि खरेदी केलेली वस्तू आपल्या जाग्यावर पोहोचवतो. किंवा एखादा विक्रेता घरात बसून आपला माल विकत असलेला. म्हणजे बाजार ही संकल्पना जी पूर्वी एका विशिष्ट जागेपुरती मर्यादित होती, ही जागा मर्यादित न राहता संपूर्ण जग हीच एक बाजारपेठ झाली. आणि म्हणून बाजार या संकल्पनेचा अभ्यास करत असताना किंवा बाजाराचं स्वरूप बघत असताना बाजार या शब्दाचा साधा सोपा अर्थ एवढा सांगता येईल की ज्या माध्यमाद्वारे, ज्या ठिकाणाद्वारे खरेदीदार आणि विक्रेता आपापसात संबंध प्रस्थापित करून मालाची खरेदी विक्री करतात त्याला बाजार असं म्हणतात. म्हणजे बाजार ही संकल्पना प्रामुख्याने खरेदी विक्रीच्या अनुषंगाने वापरली. आता बाजार खरेदी विक्रीच्या दृष्टीने बघत असताना आपण जर बघितलं तर बाजारामध्ये ज्या वस्तूची खरेदी विक्री केली जाते या वस्तूच्या आधारे सुद्धा आपण बाजाराला बोलतो. अनेक उदाहरण सांगता येईल. बाजार बघत असताना त्या बाजारामध्ये ज्या वस्तूची खरेदी विक्री केली जाते
या वस्तूनुसार बाजाराचं स्वरूप किंवा बाजार ओळखला जातोय. अनेक उदाहरणं सांगता येतील. धान्य बाजार, ज्या ठिकाणी धान्याची खरेदी विक्री केली. जनावरांचा बाजार, ज्या ठिकाणी जनावरांची खरेदी विक्री केली जाते. औद्योगिक वस्तूंचा बाजार, ज्या ठिकाणी औद्योगिक वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. आज आपण बऱ्याच वेळेला काही मौल्यवान धातू, सोनं असेल किंवा हिरक, माणकं यासारख्या शोभेच्या वस्तू असतील, आपण त्याला सुवर्ण बाजार म्हणतो. आज सगळ्या देशांमध्ये अतिशय महत्त्वाचं काम करणारा भाग बाजार, ज्या ठिकाणी भागांची खरेदी विक्री केली जाते, प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते, भाग बाजार. याचबरोबर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात निधीची खरेदी विक्री सुद्धा केली जाते, भांडवलाची खरेदी विक्री केली जाते. आणि मग आपण म्हणतोय भांडवल बाजार. आणि मग यामध्ये किती मुदत आहे त्याच्यावर नाणे बाजार असेल किंवा भाग बाजार असेल. म्हणजे बाजाराचं स्वरूप हे दिवसेंदिवस अतिशय व्यापक व्हायला लागलेलं आहे, विस्तृत व्हायला लागलेलं आहे. आणि मग अशा ठिकाणी आपण बघत असताना बाजार या संकल्पनेचा अर्थ बघत असताना बाजार म्हणजे काय सांगता येईल, तर बाजाराचा साधा सोपा सांगितलं होतोय, ज्या माध्यमाद्वारे किंवा ज्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेता एकमेकांशी संपर्क प्रस्थापित करतात आणि खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण केला जातोय, त्याला बाजार असं म्हणतात. आज आपण अनेक ऑनलाईन माध्यमाद्वारे खरेदी विक्री केली जात असते. म्हणजे ती बाजार आहे, त्या ठिकाणी बाजारपेठ आहे, त्या ठिकाणी त्या वस्तूची खरेदी विक्री होत असते. आणि म्हणून बाजार ही संकल्पना बघत असताना एका वस्तूशी एका मर्यादित न बघता ज्या ठिकाणी कोणत्याही माध्यमाद्वारे ग्राहकाने विक्रेते एकत्र येते. अगदी एक उदाहरण सांगायचं तर बघा, आपण वाहतूक साधने बघतोय, वाहतूक साधनाची बाजारपेठ बघत असताना बघा, आपण जर एसटीचं बघितलं तर एसटीची सेवा आपण एसटीत खरेदी करतो. त्या ठिकाणी एसटीचा विक्रेता जो आपण कंडक्टर म्हणतोय, वाहक म्हणतोय, हा आपल्याकडनं पैसे घेत असतोय आणि त्याच्या बदल्यात आपण त्याची वाहतुकीची सेवा घेतो. रिक्षा स्टँडवर जाऊन आपण भाड्यानं रिक्षाची सेवा घेत असतोय. आज आपण मोबाईलच्या अनुषंगाने बघितलं तर मोबाईल कंपन्यांच्या सेवा आपण कुठूनही खरेदी करतो. कोणत्याही ठिकाणी आपल्याला त्या सेवा उपलब्ध ऑनलाईन रिचार्जच्या माध्यमातून. म्हणजे बाजार ही संकल्पना बघत असताना त्या ठिकाणी प्रामुख्याने जो विचार केला जातोय तो खरेदी विक्रीच्या अनुषंगाने ग्राहक आणि विक्रेत्यांना जोडण्याचं काम बाजारात केलं जातं. खरेदी विक्रीचं काम सुलभ व्हावं, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत किंवा खरेदी विक्रीची प्रक्रिया विना अडथळा पूर्ण व्हावी यासाठी सेवा सुविधा निर्माण करण्याचं काम बाजार यंत्रणा करत असते. आणि ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने कशी पार पाडेल यासाठी नीती नियम सुद्धा घालून घेतले असतात. आपण जर बघितलं बारकाईनं तर प्रत्येक बाजारचे नियम कमी अधिक प्रमाणात भिन्न असतात. भाग बाजारचे नियम वेगळे असतात, देशानुसार प्रत्येक भाग बाजारचे नियम वेगळे असतात, दिसून येतात. भांडवल बाजारचे नियम वेगळे असतात, त्यांच्यात समन्वय साधला जातो, त्याचं नियमन करणारी यंत्रणा वेगळी असते आणि या यंत्रणेद्वारे त्या त्या बाजाराचं कामकाज चाललेलं असतं. आपण आपल्या महाराष्ट्राच्या अनुषंगाने बोलायचं तर आपल्याकडे अनेक ठिकाणी मार्केट कमिटी आहे आणि या मार्केट कमिट्या ज्या शासनाच्या निर्माण झालेल्या आहेत, या मार्केट कमिट्या खरेदी विक्रीचं काम, बाजाराच्या यंत्रणा व्यवस्थित चालवण्याचं काम, त्याचं नियमन करण्याचं काम ही बाजारपेठ करत असते. आणि म्हणून या ठिकाणी बाजार या संकल्पनेचा अभ्यास करत असताना, बाजाराचा अभ्यास करत असताना या ठिकाणी प्रामुख्याने खरेदीदार आणि विक्रेता महत्त्वाचा. त्याच पद्धतीनं बाजाराचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी ज्या वस्तूची देवघेव होत असते, ज्याला आपण विक्रय वस्तू म्हणतो, ही सुद्धा महत्त्वाची. कारण प्रत्येक बाजारपेठेमध्ये कोणत्या ना कोणत्या वस्तूची खरेदी विक्री होत असते. आता आपण वस्तूच्या बाजाराबरोबरच सेवांचा बाजार सुद्धा सुरू झालेला आहे. आम्ही फक्त खरेदी विक्री करत असताना वस्तूंचीच खरेदी विक्री करतोय असं नाहीये. आज अनेक सेवा बाजारात मिळतात आणि म्हणून बाजाराचा अर्थ सांगितलं वस्तू आणि सेवेची खरेदी विक्री होते. आता तुम्ही म्हणणार सेवेची खरेदी विक्री होते म्हणजे काय? आता तुम्ही ज्या व्हिडिओवर आपण मोबाईलवर व्हिडिओ बघतोय, या ठिकाणी आम्ही रिचार्ज सेवा विकत घेत असतोय, तर या रिचार्ज सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात काम करतात. आज आमच्या घरात असणारा करमणुकीचं साधन असणारं दूरदर्शन माध्यम बघितलं तर याच्यावर अनेक
अनेक वाहिन्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रसारण करत असतात. आपण त्यांच्या रिचार्जद्वारे त्या सेवेचा फायदा घेतो. आज वैद्यकीय सेवा आहे, शिक्षण सेवा आहे, म्हणजे या सेवा सुद्धा आम्हाला गरजेच्या आहेत. आणि मग बाजाराची कक्षा ही दिवसेंदिवस व्यापक व्हायला लागली. आणि मग बाजाराचा अर्थ बघत असताना बाजारामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे कोणाला ग्राहक आणि विक्रेत्यांना एकत्र आणणं, त्या ठिकाणी विक्रय वस्तूची देवघेव होणं, आणि ही देवघेव होत असताना सगळ्यात महत्वाचं असतं ते त्या वस्तूची किंमत. किमतीचा विचार सुद्धा अतिशय प्रामुख्याने ठेवा. आपण खरेदी विक्रीच्या दृष्टीनं, ग्राहक विक्रेत्याच्या दृष्टीने बघत असताना यापूर्वीच्या प्रकरणात आपण कशाचा अभ्यास केला? एक मागणी आणि दुसरा पुरवठा. मागणी करणारा हा ग्राहक असतो, तर या ग्राहकाच्या गरजा पूर्ण करण्याच्या वस्तूची विक्री केली जात असते, तो विक्रेता असतो, पुरवठादार असतो. आणि मग ज्यावेळेला आम्ही मागणी आणि पुरवठ्याचा अभ्यास केला त्यावेळेला मागणीवर परिणाम करणारे घटक किंवा पुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या घटकाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी आम्ही किमतीचा विचार केला. आणि मग या ठिकाणी आपण अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळेला बाजाराचे प्रकार बघत असताना आपला जो 12वीचा अभ्यासक्रम आहे, हा 12वीचा अभ्यासक्रम बाजाराचे प्रकार आणि यामध्ये अर्थशास्त्रदृष्ट्या बाजाराचे प्रकार थोडेसे भिन्न आहेत. आणि मग या प्रत्येक बाजारात वस्तूची किंमत कशी निश्चित होते? कारण का शेवटी बाजार प्रक्रिया ही किमतीवर चाललेली असते, कारण त्याच्याशिवायची खरेदी विक्रीच होत नाही. वस्तू किंवा सेवा जर मला खरेदी करायची असेल, वस्तू किंवा सेवेची विक्री करायची असेल, तर त्या ठिकाणी खरेदी विक्रीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक असतो तो त्या वस्तूची असणारी किंमत. आणि म्हणून बाजार ही संकल्पना बघत असताना बाजारामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो पहिला घटक तो म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता. दुसरा घटक असतोय तो त्या बाजारात विकली जाणारी विक्रय वस्तू. आता या ठिकाणी वस्तू हे बघत असताना आपण अनेक वेळेला अदृश्य वस्तूंचा, ज्याला आपण सेवा म्हणतो आपल्या भाषेत, वस्तू आणि सेवेची खरेदी विक्री सुद्धा केली जाते. अगदी उदाहरण अनेक सांगता येतील आपल्याला. ज्या सेवा किंवा वस्तू बाजारात विकल्या जातात प्रत्येकाची वेगवेगळी बाजारपेठ असते. आणि मग या वस्तूची खरेदी विक्री होत असताना त्या ठिकाणी असणारा तिसरा घटक सांगितला जातोय ते म्हणजे त्या वस्तूची खरेदी विक्रीची असणारी किंमत. आणि म्हणून आपण या ठिकाणी बाजाराचा अर्थ बघितल्यानंतर बाजाराचे प्रकार बघत असताना प्रामुख्यानं अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजाराच्या प्रकाराचा अभ्यास करायचा. आता तू म्हणाल की अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजाराचे प्रकार म्हणजे काय? तर बाजाराचे विविध दृष्टीनं विविध वैशिष्ट्याच्या आधारे अनेक प्रकार दिसून येतात. अगदी साधा आपण बघत असताना बाजाराचा प्रकार सांगितला जातोय त्या बाजारात जी वस्तू विकली जाते त्या विक्रीच्या नुसार बाजाराचे अनेक प्रकार दिसून येतात. जसं मगाशी मी सांगितलं, यापूर्वी सांगितलं, धान्याचा बाजार ज्या ठिकाणी धान्याची खरेदी विक्री केली जाते, जनावरांचा बाजार ज्या ठिकाणी जनावरांची खरेदी विक्री केली जाते, कापड बाजार ज्या ठिकाणी कपड्याची खरेदी विक्री केली जाते, सुवर्ण बाजार ज्या ठिकाणी सोन्याची खरेदी विक्री केली जाते, मौल्यवान वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, भांडवल पुरवठ्याच्या अनुषंगाने भांडवल बाजार असेल, नाणे बाजार असेल, म्हणजे त्या बाजारात ज्या वस्तूची खरेदी. आणि मग त्याच्यावरून आपण बघितलं तर बाजारपेठा दिसून येतात. उदाहरणादाखल बघा, कोल्हापूरची बाजारपेठ म्हटले की आमच्या डोळ्यासमोर कोल्हापुरी गुळ आणि कोल्हापुरी चप्पलचं उदाहरण. सांगली बाजारपेठ म्हटले की आमच्या डोळ्यासमोर हळद आणि धान्य बाजारपेठ आहे. लासनगाव बाजारपेठ म्हटले की आमच्या डोळ्यासमोर कांदा आहे. म्हणजे त्या बाजारात त्या वस्तूची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते. आणि मग यावरनं बाजाराच्या विक्रय वस्तूच्या आधार आपल्याला हे प्रकार दिसून येतात. बाजाराचे प्रकार सांगत असताना दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातंय की ठिकाणानुसार उपलब्ध असणारी बाजार. आता ठिकाणानुसार उपलब्ध असणारी बाजार म्हणजे काय? तर तुमची बाजारपेठेचं जे कार्यक्षेत्र आहे, जागा जे आहे, ठिकाण जे आहे त्यानुसार सगळ्यात पहिला प्रकार सांगितला जातो ते आपला असणारी स्थानिक बाजार. म्हणजे या स्थानिक बाजारपेठेमध्ये येणारा ग्राहक, येणारा विक्रेता हा स्थानिक असतो. आपल्या गावातली किंवा ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी जो आठवडा बाजार भरला जातो हा स्थानिक बाजार असतो. आपल्या गल्लीत असणारं दुकान, व्यावसायिक स्थानिक बाजार असतो. आता
या स्थानिक बाजारापेक्षा बाजाराचं थोडंसं मोठं स्वरूप असतं ते निमशहरी किंवा शहरी असणारा बाजार किंवा जलस्तरीय बाजार, ज्या ठिकाणी जिल्ह्यातील खरेदीदार विक्रेते एकत्र येत असतात। याच्यापेक्षा व्यापक बाजार सांगितला जातोय तो राज्य लेवलचा असणारा बाजार, देशांतर्गत बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार। म्हणजे त्या बाजारात येणारे खरेदीदार आणि विक्रेते कोण आहेत याच्यावरनं स्थानिक बाजारापासून ते आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत बाजाराचे प्रकार असतात। आंतरराष्ट्रीय बाजारात तर आपल्याला जर बघितलं इतकं व्यापक स्वरूप आहे, खरेदीदाराला बऱ्याच वेळेला विक्रेता बघत नसतोय, विक्रेतेदाराला खरेदीदार बघत नसतोय, पण त्यांच्यात वस्तूची खरेदी विक्री चांगल्या पद्धतीनं होते। अगदी याचं उदाहरण सांगायचं झालं तर आज आपल्या मोबाईलवर ऑनलाईन बाजार चालू शकण्याच्या अनेक कंपन्या कार्य करत असतात। बघा तुम्ही जर एखादा मोबाईल वापरला, एखादी वस्तूची खरेदी केली, एखादा ड्रेस मागवला, आम्ही मोबाईलवर बघतोय, दुकानदाराला माहित नसतं आमचं दुकान कुठं आहे, आम्हाला माहित नसतं, दुकानदाराला माहित नसतं आपला ग्राहक कोण आहे, कोण कुठून माल बघायला लागेल, आणि मग आपण ऑनलाईन त्या ठिकाणी ऑर्डर नोंद करतोय। नोंद केल्यानंतर आमच्या खात्यातनं परस्पर खरेदीदाराच्या खात्यातनं विक्रेत्याच्या खात्यात पैसे जातात आणि विक्रेत्याचा जो कोण वितरण करणार, ज्याला आपण डिलिव्हरी बॉय बोलतोय, हा ती वस्तू घेऊन तुमच्या दारात। म्हणजे बाजाराचा व्यापक किती आकारमान वाढलंय बघा। आणि म्हणून हे जागेनुसार असणारे प्रकार। आता अर्थशास्त्रीय दृष्ट्या जेव्हा आपण बाजाराचा अभ्यास करायला सुरुवात करतोय त्यावेळेला अर्थशास्त्रामध्ये बाजाराचे प्रकार बघत असताना त्याच्यात थोडंसं वेगळेपण दिलेलं दिसतं। म्हणजे कसं तर अर्थशास्त्रात जेव्हा मी अभ्यास करायला चालू करतोय त्यावेळेला अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेचे प्रकार सांगत असताना पहिला प्रकार सांगितला गेला तो पूर्ण स्पर्धेचा, जे आदर्शवत संकल्पना मानली जाते, पूर्ण स्पर्धेचा बाजार। आणि मग या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची खरेदी विक्री कशी होते, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत निश्चिती कशी होते, या घटकाचा अभ्यास आपण करतो। दुसरा प्रकार आपण बघत असताना या ठिकाणी सांगितला जातोय तो म्हणजे मक्तेदारीचा बाजार किंवा मक्तेदारीची बाजारपेठ। तिसरा प्रकार सांगितला जातोय मक्तेदारीच्या स्पर्धेची बाजारपेठ। त्याच्यातच शुद्ध स्पर्धेची बाजारपेठ आहे किंवा अल्पाधिकार बाजारपेठ असा प्रकार दिसून येतोय। म्हणजे अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारपेठ बघत असताना हे बाजारपेठेचे प्रकार वेगळे आहेत। आणि मग या ठिकाणी आपण बघत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण बाजार म्हणजे काय या शब्दाचा अर्थ बघितला, आणि बाजार ह्या शब्दाचा अर्थ बघितल्यानंतर आपण बाजाराच्या अनुषंगाने अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारपेठेचे प्रकार बघत असताना त्यामध्ये आपण सर्वप्रथम पूर्ण स्पर्धा किंवा पूर्ण स्पर्धेचा बाजारपेठ आणि या ठिकाणी 12वीला अभ्यास करत असताना आपण प्रामुख्याने बघणार आहोत तो विक्रेत्याच्या दृष्टीने बाजाराचे प्रकार बघणार, विक्रेत्याच्या दृष्टीने। आणि मग त्या दृष्टीने आपण पूर्ण स्पर्धेचा प्रकार, मक्तेदारीचा प्रकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची बाजारपेठ या घटकांचा अभ्यास या घटकात किंवा या प्रकारामध्ये करणार आहोत। म्हणजे आपलं जे बाजाराचे प्रकार हा जो घटक आहे या प्रकारामध्ये आपण सुरुवातीला बाजार या शब्दाचा अर्थ बघितला, बाजार या शब्दाचं व्याख्या बघितल्यानंतर आपण बाजाराचे प्रकार बघत असताना यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारांचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत। पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ, मक्तेदारीची बाजारपेठ, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची बाजारपेठ आणि त्याच पद्धतीने असणारा जो यावर्षी आपल्या अभ्यासक्रमात नवीन घातलेला जो प्रकार आहे त्याचा अभ्यास आपण जो करणार आहोत ते म्हणजे अल्पाधिकार बाजारपेठ। या घटकाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत।